Hello students, today we are going to start the first chapter of physics, that is the units and measurements. Okay, so in this chapter we have to study the different kinds of measurements. बघा, इन डे टू डे लाईफ आपण खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करत असतो. त्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला माहीत पाहिजे की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. सो व्हॉट इज मीन बाय द फिजिकल क्वांटिटी. तुम्ही फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणता? फिजिकल क्वांटिटी, अ क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड, दॅट इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. अशी क्वांटिटी ज्या क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करू शकतो त्या क्वांटिटीला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. एक्झाम्पल, कुठल्या क्वांटिटीज आहेत ज्यांचं आपण मेजरमेंट करू शकतो? लेंथ ही फिजिकल क्वांटिटी आहे ज्याचं आपण मेजरमेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल दॅट इज द 5 मीटर, हे झालं मेजरमेंट लेंथचं. मास आहे ही फिजिकल क्वांटिटी, मास. फॉर एक्झाम्पल 10 किलोग्राम, त्याचं मेजरमेंट आपण लिहिलो 10 किलोग्राम. टाईम आहे ही फिजिकल क्वांटिटी, टाईम आपण मेजरमेंट करतो. फॉर एक्झाम्पल 7 सेकंद. सो दीज आर कॉल्ड द फिजिकल क्वांटिटीज. लेंथ, मास, टाईम, ॲक्सेलरेशन, मोमेंटम, फोर्स अँड सो ऑन. देअर आर सो मेनी फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड. ओके, मग आता मेजरमेंट करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? तर ती म्हणजे युनिट. सो व्हॉट इज मीन बाय द युनिट. युनिट काय असतं? युनिट इट इज नथिंग बट द स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. बघा, इथं आपण लिहिले लेंथमध्ये काय लिहिले 5 मीटर, मासमध्ये काय लिहिलं आपण 10 किलोग्राम, टाईमसाठी काय लिहिलं आपण 7 सेकंद. मग हे मीटर असेल, किलोग्राम असेल, हे सेकंद असेल, हे काय आहे? तर लेंथ मेजर करण्यासाठीचं युनिट आहे मीटर. किलोग्राम, मास ही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठीचं युनिट आहे. सेकंद, टाईम ही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठीची युनिट आहे. मग ही युनिट्स आपण ठरवतो का? नाही. यासाठी एक ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. आणि ती ऑर्गनायझेशन काय करत असते? हे युनिट्स म्हणजे हे स्टँडर्ड्स जे आहेत हे तिथं तयार केले जातात आणि त्यांचा आपण वापर करतो. मग आता डे टू डे लाईफमध्ये आपण मेजरमेंट कसं करतो? तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. समजा तुम्ही दुकानावरती गेला साखर आणण्यासाठी. तुम्ही दुकानदाराला म्हणालात की 10 किलोग्राम 10 किलोग्राम साखर द्या. दुकानदार काय करतो? फक्त कम्पेअर करतो. कशासोबत कम्पेअर करतो? त्याच्याकडे 10 किलोग्राम हे स्टँडर्ड अवेलेबल असतं. तुम्ही बघता त्याकडे 10 किलोग्रामचं माप आहे आणि मग तो काय करतो? तुम्ही वेइंग मशीन पाहिली असेल. एका पारड्यामध्ये तो 10 किलोग्रामचं माप ठेवतो आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तो काय करतो? तेवढ्याच वजनाची तो साखर टाकतो. सो जस्ट कंपॅरिझन आपण काय करतो? फक्त त्या फिजिकल क्वांटिटीचं, मासचं काय करतो आपण? कंपॅरिझन करत असतो. लक्षात आले? म्हणजे जेव्हा जेव्हा आपण मेजरमेंट करणार तेव्हा फक्त आपण काय करणार? जे स्टँडर्ड अवेलेबल आहेत त्या स्टँडर्डसोबत आपण त्याला कम्पेअर करणार. आणि मग आपण म्हणू शकतो की 5 मीटर, 1 मीटर हे स्टँडर्ड आहे. 10 किलोग्राम, 10 किलोग्राम, 1 किलोग्राम हे स्टँडर्ड आहे. 7 सेकंद, 1 सेकंद हे स्टँडर्ड आहे. नाव वी आर गोइंग टू कम्पेअर विथ द स्टँडर्ड्स वन. आणि या पद्धतीनं काय होतं असतं? मेजरमेंट होत असतं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण मेजरमेंट करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या मेजरमेंटला एक्सप्रेस करण्यासाठी एक नंबर लागतो आणि त्यासोबत त्या फिजिकल क्वांटिटीचं काय लागतं? युनिट लागतं. मग हा नंबर काय इंडिकेट करतो? हे 5 असेल, हे 10 असेल किंवा हे 7 असेल. दॅट इंडिकेट्स द मॅग्निट्यूड ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. आणि हे मीटर, किलोग्राम, सेकंद हे काय आहे? इट इज द युनिट फॉर दॅट क्वांटिटी. लक्षात आलं? सो व्हॉट इज मीन बाय द युनिट? अ स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, दॅट इज कॉल्ड द युनिट. ठीक आहे. मग आता हे मेजरमेंट करत असताना आपल्याला माहीत आहे सध्या तरी आपण काय करतो की एक सिस्टम आहे, त्याला आपण SI सिस्टम असं म्हणतो. SI सिस्टम. आणि या SI सिस्टमचा आपण वापर करतो डे टू डे लाईफमध्ये. आता युनिव्हर्सली जर तुम्ही पाहिलं असेल सगळीकडे या इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट
म्हणजे SI सिस्टमचा यूज होतो. पण अगोदरच्या काळामध्ये या पद्धतीनं मेजरमेंट होत नव्हतं. म्हणजे 1970च्या पूर्वी जे मेजरमेंट व्हायचं तर त्या मेजरमेंटसाठी आपल्याकडे सिस्टम्स होते, वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टम्स होत्या. कुठल्या सिस्टम्स होत्या? ज्यांना आपण सिस्टम्स ऑफ युनिट्स म्हणतो. सिस्टम्स ऑफ युनिट्स. कुठल्या कुठल्या सिस्टम्स अवेलेबल होत्या? त्यामध्ये आहे दॅट इज द CGS सिस्टम ऑफ युनिट. CGS सिस्टम. नंतर कुठली सिस्टम होती? दॅट इज द MKS, ही एक सिस्टम होती. आणखीन FPS. या सिस्टम्स अवेलेबल होत्या. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टमचा यूज व्हायचा. म्हणजे काही कंट्रीजमध्ये या CGS सिस्टमचा यूज व्हायचा, काही कंट्रीजमध्ये MK सिस्टमचा वापर व्हायचा, काही कंट्रीजमध्ये FPS सिस्टमचा वापर व्हायचा. ठीक आहे. हे CGS म्हणजे काय? सेंटीमीटर ग्राम सेकंद. या तिन्ही सिस्टम्समध्ये आपण 3 फंडामेंटल क्वांटिटीचं मेजरमेंट करत आहोत. बघा, सेंटीमीटर, मीटर आणि फूट हे झालं कशाचं? लेंथचं मेजरमेंट. म्हणजे लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीचं मेजरमेंट करत असताना काही सिस्टममध्ये त्याला सेंटीमीटरमध्ये आपण डिस्क्राईब केलेलं आहे, काही सिस्टममध्ये मीटरमध्ये आणि काही सिस्टममध्ये फूटमध्ये आपण त्याला एक्सप्रेस करत असतो. आणि हे ग्राम, किलोग्राम, पाऊंड हे काय आहे? इट इज द मेजरमेंट ऑफ मास. आणि तिन्ही सिस्टममध्ये आपण काय केले? टाईमसाठी मात्र काय केले? सेकंद या युनिटचा यूज केलेला आहे. मग या तिन्ही सिस्टमचा म्हणजे CGS, MKS, FPS सिस्टमचा वापर सगळीकडे होत होता. तर ड्रॉबॅक काय होता? की आपल्याला जेव्हा इन्फॉर्मेशन शेअर करायची असते दुसऱ्या एखाद्या कंट्रीसोबत, आपण समजा MK सिस्टमचा वापर करत आहोत, दुसऱ्या कंट्रीमध्ये FPS सिस्टमचा वापर व्हायला आहे, तर आपला जो काही डेटा आहे तो पूर्ण आपल्याला कन्वर्ट करावा लागेल. कशामध्ये? या FPS सिस्टममध्ये. आणि मग असं कन्व्हर्जन करत असताना हे TDS काम असतं, थोडंसं कंटाळवाणं काम असतं थोडंसं. मग आपण काय केलं की अशा प्रकारचे कन्व्हर्जन्स आणि टाळता यावेत किंवा कम्युनिकेशन डायरेक्टली व्हावं, कुणालाही ते करता यावं, इझी वेने व्हावं, म्हणून आपण काय केलं की या 3 सिस्टमचा यूज करण्याच्या ऐवजी आपण आता एकच सिस्टम सगळीकडे वापरतो आणि त्या सिस्टमला आपण म्हणतो दॅट इज द SI सिस्टम. सो इट इज द इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स दॅट इज कॉल्ड द SI सिस्टम. आणि या सिस्टमनुसार आता आपण सगळ्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या SI सिस्टमनुसार एक्सप्रेस करत असतो. ठीक आहे. मग आता आपल्याकडे ज्या क्वांटिटीज आहेत फिजिकल क्वांटिटीज, त्यामध्ये 2 प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज आपण बघणार आहोत. एक आहे दॅट इज द फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरी आहे डिराइव्ड क्वांटिटी. सो व्हॉट इज मीन बाय द फंडामेंटल क्वांटिटी अँड व्हॉट इज मीन बाय द डिराइव्ड क्वांटिटी? सो फंडामेंटल क्वांटिटी, व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल क्वांटिटीज? फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय? अँड सेकंड वन, व्हॉट इज मीन बाय डिराइव्ड क्वांटिटीज? डिराइव्ड quantities. What is the difference between the fundamental quantities and derived quantities? Fundamental म्हणजे the quantities which do not depend on other fundamental किंवा other physical quantities for their measurement. What is the definition for fundamental quantities? Those quantities which do not depend on any other quantity for its measurement. That is called fundamental quantity. And what about the derived quantity? The quantity which depends on one or more other fundamental quantities for their measurement. That is called the derived quantity. लक्षात घ्या, फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज ज्यांचं मेजरमेंट करत असताना आपल्याला दुसऱ्या कुठल्याच क्वांटिटीवरती डिपेंडंट राहावं लागत नाही. इंडिपेंडंटली आपण त्या क्वांटिटीचं मेजरमेंट करू शकतो. दॅट इज कॉल्ड द फंडामेंटल क्वांटिटी. आणि डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? की एखादी क्वांटिटी मेजरमेंट करायचं आपल्याला, पण आपल्याला दुसऱ्या 2 किंवा 3 किंवा 4 क्वांटिटीजवरती डिपेंड राहावं लागतं. अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणणार? डिराइव्ड क्वांटिटीज. ठीक आहे. आता फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत आपल्याकडे? तर आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि बाकीच्या ज्या क्वांटिटीज आहेत 7 फंडामेंटल क्वांटिटीज सोडून सगळ्या या ज्या क्वांटिटीज आहेत दीज आर द डिराइव्ड क्वांटिटीज. बघा, आधी तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो की फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीमधला जो फरक आहे तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 7 फंडामेंटल अगोदर क्वांटिटीज बघूयात आपण, त्यानंतर डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे डिपेंडन्सी आपण चेक करू की त्यांना डिराइव्ड का म्हणायचं. तर किती क्वांटिटीज आहेत? 7 फंडामेंटल आहेत. कुठल्या कुठल्या? बघा, फिजिकल क्वांटिटी, फिजिकल
क्वांटिटी. ती फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना त्यासाठी आपल्याला युनिट लागतं. सो नेम ऑफ युनिट आणि त्या फिजिकल क्वांटिटीला आपण सिम्बॉलिकली पण एक्सप्रेस करणार आहोत. सो सिम्बॉल फॉर दॅट फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर 7 फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत बघा, तुम्हाला मी सांगतो अगोदर. दॅट इज द लेंथ, ही एक क्वांटिटी आहे. मास, त्यानंतर टाईम, बघा फंडामेंटल क्वांटिटीज 7 फंडामेंटल. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक करंट, त्यानंतर आहे ल्युमिनस इंटेन्सिटी, ही एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. त्यानंतर आहे दॅट इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि आणखीन एक फंडामेंटल आहे दॅट इज द टेम्परेचर. सो दीज आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज. या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत बघा. कुठल्या? लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि काय, टेम्परेचर. आणि आता नेम ऑफ युनिट, लेंथ मेजरमेंट करत असताना आपण युनिट काय वापरणार, दॅट इज द मीटर. मीटरसाठी सिम्बॉल काय आपण वापरणार, स्मॉल m. मास युनिट आहे, नेम ऑफ युनिट काय, किलोग्राम. सिम्बॉल काय आहे, kg. टाईमसाठी काय आहे, दॅट इज द सेकंड. युनिट, नेम ऑफ युनिट आपण लिहिलोत आणि सेकंडसाठी सिम्बॉल आहे दॅट इज द s. इलेक्ट्रिक करंट आपण कशामध्ये मोजतो, दॅट इज द ॲम्पियर. त्यासाठी सिम्बॉल आहे कॅपिटल A. ल्युमिनस इंटेन्सिटी युनिट आहे कॅन्डेला, सिम्बॉल आहे CD. अमाऊंट ऑफ सबस्टन्स केमिस्ट्रीमध्ये आपण जनरली याचा यूज करणार आहोत, दॅट इज द मोल आणि सिम्बॉल आहे MOL. आणि टेम्परेचर हे आपण मोजतो केल्व्हिनमध्ये, सिम्बॉल आहे कॅपिटल K. बघा, दीज आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज. यापैकी कुठलीही क्वांटिटी तुम्ही मेजर करा, तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंडंट राहावं लागत नाही. म्हणजे तुम्हाला लेंथचं मेजरमेंट करायचं आहे तर तुम्हाला मास किंवा टाईम किंवा इलेक्ट्रिक करंट या कुठल्याच फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंडंट राहावं लागत नाही. डायरेक्टली आपण लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, टेम्परेचर यांचं मेजरमेंट करू शकतो. म्हणून यांना काय म्हणायचं, फंडामेंटल क्वांटिटीज, ऑर वी कॅन से दॅट द बेस क्वांटिटीज. दोज क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड on any other physical quantity for their measurement, that is called the fundamental one. Okay, and what about the derived quantities? For example, that is the momentum. It is the derived quantity. Why it is derived quantity? Because momentumचं कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला तर काय पाहिजे, it is the product of mass into velocity. म्हणजे मोमेंटम ही क्वांटिटी मास आणि व्हेलॉसिटी या 2 क्वांटिटीवरती डिपेंडंट आहे. व्हेलॉसिटी द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट अपॉन दॅट इज द टाईम. बघा, व्हेलॉसिटी कशावर डिपेंडंट आहे, डिस्प्लेसमेंट आणि टाईमवरती, म्हणजे 2 क्वांटिटीजवरती डिपेंडंट आहे. लक्षात आले. म्हणजे फोर्स काय आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. बघा, सो दीज क्वांटिटीज, मोमेंटम असेल, व्हेलॉसिटी असेल, फोर्स असेल, या डिपेंडंट आहेत दुसऱ्या क्वांटिटीजवरती, आहे की नाही. म्हणून त्यांना काय म्हणायचं, डिराइव्हड. मोमेंटम मास आणि व्हेलॉसिटीवरती डिपेंडंट आहे, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट आणि टाईमवरती डिपेंडंट आहे, फोर्स मास आणि ॲक्सेलरेशनवरती डिपेंडंट आहे. आता मास ही फंडामेंटल आहे बघायच्यात, मास. ॲक्सेलरेशन परत डिराइव्हड आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, परत रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मग तुम्ही असं लिहू शकता, दॅट इज मास इंटू काय, ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. सो व्हेलॉसिटी अपॉन दॅट इज द टाईम. बघा, मास आणि टाईम काय आहेत, फंडामेंटल आहेत. व्हेलॉसिटी परत डिराइव्हड आहे. व्हेलॉसिटी काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. लक्षात आले. म्हणजे फोर्सचं जर मेजरमेंट करायचं असेल तर फोर्स ही मास, टाईम आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे जे लेंथ आहे या 3 फंडामेंटल क्वांटिटीजवरती ती डिपेंडंट आहे. लक्षात आले. म्हणून त्या क्वांटिटीला काय म्हणायचं, दॅट इज द डिराइव्हड क्वांटिटी. परत एकदा डेफिनेशन सांगतो पहा, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीज, दोज क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट.
are called fundamental quantities. Derived quantities, those quantities which depends on other physical quantities for their measurement, are called derived quantities. There are 7 fundamental quantities, and these quantities are length, mass, time, electric current, luminous intensity, amount of substance and temperature. आणि या 7 क्वांटिटीज सोडून बाकीच्या जेवढ्या क्वांटिटीज आहेत त्यांना आपण म्हणतो दॅट इज द डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, देन व्हॉट इज मीन बाय द फंडामेंटल युनिट. आता बघा फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आपल्याकडे. देन व्हॉट इज मीन बाय द फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? फंडामेंटल युनिट्स हे फंडामेंटल युनिट्स आहेत. फंडामेंटल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी जे युनिट आपण वापरतो त्यांना काय म्हणायचं? फंडामेंटल युनिट्स. तसंच काय सांगता येईल तुम्हाला? दॅट इज द डिराइव्ड युनिट्स. सो व्हॉट इज मीन बाय द डिराइव्ड युनिट्स? डिराइव्ड क्वांटिटीचं मेजरमेंट आपण ज्या युनिट्सचा वापर करतो त्यांना काय म्हणायचं? डिराइव्ड युनिट्स. द युनिट्स युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. द युनिट्स युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड डिराइव्ड युनिट्स. आलं लक्षात? मग या 7 फंडामेंटल आहेत, बाकीच्या या 7 सोडून डिराइव्ड आहेत. ठीक आहे. आणि याबरोबरच 2 क्वांटिटीज आहेत आपल्याकडे आणखीन, ज्यांना आपण सप्लिमेंटरी क्वांटिटीज म्हणतो. सप्लिमेंटरी क्वांटिटीज. आणि त्यासाठीचे जे युनिट्स आहेत त्यांना आपण म्हणतो सप्लिमेंटरी युनिट्स. त्यामध्ये एक आहे दॅट इज द प्लेन अँगल. प्लेन अँगल. आणि दुसरं आहे ज्याला आपण म्हणतो दॅट इज द सॉलिड अँगल. हे पण मेजरमेंट आपण करतो. प्लेन अँगल म्हणजे एका प्लेनचा तुम्ही विचार कराल, कुठला एक्स असेल, वाय असेल, झेड असेल. ठीक आहे. तर प्लेन अँगल तुम्ही जर मोजायलात तर त्यासाठी युनिट आहे आपल्याकडे दॅट इज द रॅडियन. आणि सिम्बॉल आहे RAD. आणि सॉलिडचा अँगल मोजायचा आहे. एखादा सॉलिड स्पिअर आहे आपल्याकडे, मधला अँगल आपल्याला मोजायचा आहे. सेंटरवरती वरच्या सरफेसनी सबटेंड केलेला अँगल आपल्याला मोजायचा आहे. तर तो सॉलिड अँगल मोजण्यासाठी आपल्याकडे युनिट आहे स्टेरॅडियन. आणि त्यासाठी सिम्बॉल आहे SR. म्हणजे 7 फंडामेंटल क्वांटिटीज, या 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज, आणि बाकीच्या सगळ्या काय आहेत तर दॅट इज द डिराइव्ड क्वांटिटीज. ओके. तर हे मेजरमेंट करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सप्लिमेंटरी युनिट्स. आपण बघितलं की 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि सोबत 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. त्यामध्ये एक आहे रॅडियन, जो की आपल्याला प्लेन अँगलचं मेजरमेंट करण्यासाठी वापरायचं आहे. सो प्लेन अँगलचं मेजरमेंट आपण कसं करणार आहोत बघा. कुठल्याही एका प्लेनचा आपण विचार करू शकतो. एक्स प्लेन, वाय प्लेन किंवा झेड प्लेन. एखादा ऑब्जेक्ट हा मूव्ह व्हायला आहे अलॉंग द एक्स प्लेन, किंवा आपण एखादा असं गृहीत धरू की एक सर्कल आहे आणि त्या सर्कलवरती एखादा ऑब्जेक्ट हा मूव्ह व्हायला आहे. समजा या सर्कलचा सेंटर आहे दॅट इज द C, आणि या सर्कलची रेडियस आहे सपोज स्मॉल r. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द प्लेन अँगल. ऑब्जेक्ट इनिशियली सपोज या पोझिशनला आहे दॅट इज द A, अँड आफ्टर सम टाईम द ऑब्जेक्ट इट इज ॲट धिस पोझिशन दॅट इज द B. ओके. मग ऑब्जेक्ट A पासनं B पर्यंत जेव्हा तो डिस्प्लेस होतो तेव्हा या सेंटरवरती या डिस्प्लेसमेंटनी जो अँगल सबटेंड केलेला आहे तो म्हणजे काय असतो दॅट इज द प्लेन अँगल. म्हणजे तुम्ही काय करणार, याला जॉईन करून घ्या, आणि हा जो अँगल आहे तो अँगल दॅट इज द थीटा, दॅट इज नथिंग बट द प्लेन अँगल. आपल्याकडे डेफिनेशन आहे प्लेन अँगल म्हणजे काय असतो. इट इज द रेशो ऑफ, कशाचा रेशो, धिस आर्क दॅट इज द AB, आर्क लेंथ. बघा अँगल मी लिहितो, अँगल दॅट इज द थीटा इक्वल्स टू काय लिहितो मी, आर्क लेंथ दॅट इज द AB, याची लेंथ घ्या तुम्ही, अपॉन काय, रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ दॅट इज द सर्कल म्हणजे काय असते, दॅट इज द अँगल, त्याला आपण थीटा असं म्हणणार आहोत. सो आर्क लेंथ तुम्ही सपोज याला यस असं इंडिकेट केला असेल, या आर्कची जी लेंथ आहे सपोज यस असेल तर तुम्ही असं लिहू शकता दॅट इज थीटा इक्वल्स टू काय, यस अपॉन R. सो प्लेन अँगल इट इज द रेशो ऑफ दॅट इज द लेंथ ऑफ आर्क डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट टू द काय, दॅट इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल. सो दॅट इज द प्लेन अँगल. आणि हा जो प्लेन अँगल आहे तो आपण मेजर करतो कशामध्ये, दॅट इज इन द रॅडियन. सो इट इज द SI युनिट, वी कॅन से दॅट SI युनिट फॉर द मेजरमेंट ऑफ
दॅट इज द प्लेन अँगल रेडियन, आणि त्याला आपण लिहिताना असं RAD असं पण लिहितो, किंवा तुम्ही त्याला असं लिहू शकता दॅट इज थीटा रेडियन, थीटा रेडियन असं पण आपण त्याला इंडिकेट करू शकतो. ओके. जर डिस्प्लेसमेंट या आर्कची जर लेंथ खूप कमी असेल तर त्याला आपण खूप कमी लेंथसाठी त्याला DS असं पण इंडिकेट करू शकतो. आणि हा जो अँगल आहे, मग लेंथ जर कमी असेल तर अँगल पण कमी असेल, आणि कमी अँगलसाठी त्याला आपण D थीटा असं पण इंडिकेट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर खूप कमी आर्कसाठी जर अँगल, प्लेन अँगल जर काढायचा असेल तर तुम्ही असं लिहिता D थीटा इक्वल्स टू काय, DS अपॉन दॅट इज द R असं पण आपल्याला लिहिता येतं. सो दिस इज द प्लेन अँगल. ठीक आहे. आणि दुसरी एक फिजिकल क्वांटिटी आहे दॅट इज द सॉलिड अँगल. सो सॉलिड अँगल, तुम्ही एखाद्या सॉलिड स्पिअरचा विचार करा आणि त्या सॉलिड स्पिअरचा अँगल काढायचा आहे, सेंटरवरचा अँगल काढायचा आहे, त्या सरफेसनी सबटेंड केलेला अँगल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता 3 डायमेन्शनली विचार करावा लागेल. फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज द सॉलिड स्पिअर, आणि तुम्ही काय करत, या सॉलिड स्पिअरचा फक्त एवढा जो पोर्शन आहे तेवढा तुम्ही विचारात घ्यालात, एवढा पोर्शन, एवढा एरिया विचारात घ्यालात, आणि या सॉलिड स्पिअरचा सेंटर असेल मध्ये कुठेतरी. ठीक आहे. तर एवढ्या या एरियानी, फक्त एवढा एरिया आपण घ्यालो, पूर्ण नाही, फक्त एवढा एरिया, एवढ्या एरियानी त्या सॉलिड स्पिअरच्या सेंटरवरती सबटेंड केलेला अँगल म्हणजे झाला तो सॉलिडचा अँगल. ठीक आहे. आणि म्हणजे आपल्याला तुम्हाला काय करावं लागेल, आता या पूर्ण सॉलिड स्पिअरचा विचार करावा लागेल. म्हणजे तुम्ही 3 डायमेन्शनली तुम्ही विचार करणार. आणि अशा वेळेस मग आपण असं दाखवू शकतो, सपोज हा सेंटर आहे या सॉलिड स्पिअरचा, आणि तुम्ही हा कन्सिडर केलेला जो एरिया आहे, सपोज दिस इज द स्मॉल एरिया. ओके. तर हा जो अँगल मिळणार आहे आपल्याला या सेंटरवरती, हा या सॉलिडच्या फक्त एवढ्या, सपोज स्मॉल एरिया आपण D असं गृहीत धरले, आणि हा जो अँगल आहे दॅट इज द D ओमेगा, त्याला आपण इंडिकेट करतो. इकडे आपण थीटा घेणार आहोत, इकडे आपण ओमेगा असं घेणार आहोत. ठीक आहे. आणि या सॉलिड स्पिअरची रेडियस सपोज स्मॉल R एवढी आहे. तर इकडे आपण काय लिहितो, सॉलिडचा जो अँगल आहे दॅट इज D ओमेगा इक्वल्स टू, आपण लिहितो दॅट इज द DA अपॉन दॅट इज द R स्क्वेअर. म्हणजे बघा, डेफिनेशन जर लिहायची असेल तर सॉलिड अँगलसाठी तुम्ही लिहू शकता, इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ द पार्ट ऑफ स्पिअर किंवा दॅट इज द एरिया ऑन द स्पिअर टू द काय, स्क्वेअर ऑफ द रेडियस. हा जो रेशो आपल्याला मिळणार आहे तो म्हणजे काय असतो, सॉलिडचा अँगल असतो. ठीक आहे. आणि हा जो सॉलिडचा अँगल आपल्याला मिळतो तो आपण मोजणार आहोत कशामध्ये, स्टेरेडियनमध्ये, आणि त्याला आपण लिहितो काय, SR. SI सिस्टममध्ये आपण सॉलिडचा अँगल जो मेजर करतो स्टेरेडियनमध्ये मेजर करतो, सिम्बॉलिकली त्याला आपण SR असं लिहिणार आहोत. ठीक आहे. मी जर तुम्हाला असं विचारलं की या पूर्ण एंटायर सरफेसचा विचार करा आता, आणि या पूर्ण सरफेसनी, सॉलिडच्या पूर्ण सरफेसनी सेंटरवरती सबटेंड केलेला अँगल, अगोदर आपण काय केलं, फक्त स्मॉल एरिया कन्सिडर केला, आणि या स्मॉल एरियानी सेंटरवरती सबटेंड केलेला अँगल काढला. ठीक आहे. आता पूर्ण एंटायर सरफेसचा विचार करा. मग एखादा सॉलिड स्पिअर असेल, सॉलिड स्पिअर, तर त्या सॉलिड स्पिअरचा एरिया काय असतो, फॉर्म्युला 4πr स्क्वेअर. ठीक आहे. मग आता पूर्ण जर अँगल काढायचा असेल, स्मॉल अँगलसाठी आपण D ओमेगा वापरणार, पूर्ण अँगलचा विचार करायचा आपल्याला, आपण काय लिहिणार, दॅट इज ओमेगा इक्वल्स टू काय असेल, दॅट इज द एरिया, दॅट इज A टोटल एरिया ऑफ द स्पिअर, एंटायर सरफेस एरिया आपण विचारत गेलो, आपण काय, दॅट इज द R स्क्वेअर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द एंटायर सरफेस एरिया, दॅट इज 4πr स्क्वेअर अपॉन काय, दॅट इज द R स्क्वेअर. सो वी गेट दॅट इज द ओमेगा इक्वल्स टू काय, 4π. Okay, so by this way we can determine the angle of solid also. So to determine the plane angle we have that is the unit, that is the radian, and for determining the angles of solids we have the unit that is the steradian, and these are the 2 supplementary units. So there are 7 fundamental quantities, 2 supplementary units, radian and steradian, and all quantities are that is the derived quantities. Okay.